गाईज आता आपण प्लॅटफॉर्मला आलोय. तिकडून येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. आता इकडून येते कुठली, मला वाटतं नेत्रावती असेल. तर तिकडे ग्रीन सिग्नल झाला आहे आणि आता इकडून येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. नेत्रावती एक्सप्रेसला क्रॉसिंग केलं आहे वंदे भारत एक्सप्रेसने. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश पाचकुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या कोकण रेल्वेच्या एका स्टेशनला, ज्याचं नाव आहे बोके रेल्वे स्टेशन. तर आज आपण इथून वंदे भारत एक्सप्रेस कॅप्चर करणार आहे. तर आज आपण आलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत बोके रेल्वे स्टेशनला. आपल्याला आज असं समजण्यात आलं की वंदे भारत एक्सप्रेस जी आपल्या कोकणात रनिंग करते, तिचा जो कलर होता व्हाईट कलर, आता जो कलर झाला तो म्हणजे ब्लॅक आणि भगवा कलरमध्ये आता इकडे एंटर होते आपल्या कोकणामध्ये. तर ती आपण कॅप्चर करण्यासाठी आलो आहोत. तर चला बघूया आपण काय कलर अपडेट झाला आहे की नाही, तर कन्फर्म आपल्याला समजलं आहे, पण बघूया आपण कशी येते ट्रेन. तर चला बघूया. तर तुम्ही बघू शकता वरून व्ह्यू. तर आपल्याला तर प्लॅटफॉर्मला जाऊन कॅप्चर करायचे आहे. बघू शकता दोन्ही डोंगरांच्या बरोबर मधोमध बसलेलं हे कोकण रेल्वेचं बोके रेल्वे स्टेशन. इथे बोर्ड आहे बोके रेल्वे स्टेशन. सगळ्या वरनं व्ह्यू येतो. चला आता जाऊया आपण. इकडून रस्ता आहे खाली जायला प्लॅटफॉर्मवरती. तर भेटू डायरेक्ट प्लॅटफॉर्मला. तर गाईज इकडून असा रस्ता आहे खाली जायला प्लॅटफॉर्मला. बहुतेक गाडी येते की बॅटरी दिसते इकडनं. ॲपमध्ये भरपूर वाटे आहे. ती पण तिकडून गाडी येते, तुला बोललं नाही. तर गाईज आता हां ना तो सिग्नल थांबणार, ती तिकडे येणार, क्रॉसिंग होणार गाडी. सो तिकडनं गाडी येणार, थांबवतील आता ह्या लूप लाईनला. ती मेन लाईनवरून डायरेक्ट जाणार. तर गाईज आता आपण प्लॅटफॉर्मला आलो आहे आणि असा काय प्लॅटफॉर्म आहे बोके रेल्वे स्टेशनचा. तिकडून येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. ती मुंबईवरून येणार आहे इकडे रत्नागिरी साईडला. आता इकडून येते कुठली, मला वाटतं नेत्रावती असेल. ती आता इकडे एंटर होईल लूप लाईनला. ह्या लूप लाईनला इकडे एंटर होईल आणि ती मेन लाईनवरून डायरेक्ट धुप 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 इकडे बोर्ड आहे प्लॅटफॉर्मचं. ही बहुतेक लूप लाईनला गेली, ती बघ लूप लाईनला गेली ती बघ गाईस, दिसते तुम्हाला. ही आता आले लूप लाईनला. थांबून राहील आता. ही तर त्या साईडला थांबणार. नेत्रावती आले वाटतं. किती वाजले, 10 वाजले ना. नेत्रावती आली. पुढेच झालं पाहिजे ना बॉर्डरजवळ. असू ते, येईल वाटतं इथपर्यंत. येणार ती इथं, थांबणार गाडी पुढे. तुला तो इथे शेवटचे डबे येतील आपल्या इथं. याला लूप लाईनला थांबणार. तर गाईज आता ही नेत्रावती एक्सप्रेस थांबले बाजूला आणि आता तिकडून येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. ते आपण आता कॅप्चर करणार आहे. ती डायरेक्ट जाणार इकडून. हां चालेल सर. तर तिकडे ग्रीन सिग्नल झाला आहे, बघू शकता. आणि आता इकडून येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. बघूया किती वेळा येते. कलर चेंज आहे असं मला समजलं, म्हणून आपण व्हिडिओ करायला आलो इथे. बघूया काय कलर चेंज आहे का नाही. काय वाटतं कलर तुला? आली आली. अरे वाव काय म्हणून आपण आलोय. भगवा कलर आहे म्हणून आपण आज आलो. वेगळा कलर आला ट्रेनला. खतरनाक रे, जबरदस्त. जो दिखा था हमने सपना वही आ गया. वाव
वंदे भारत एक्सप्रेस. हो हो, कलर बघा गाईज. तर गाईज बघू शकता इकडचा व्ह्यू. आता ही जाणार, ही कुठली आहे आपली काय नेत्रावती एक्सप्रेस. आता ही जाणार. हां, ग्रीन सिग्नल झाला इथं. ही निघाली आता. नेत्रावती एक्सप्रेस गेलेली आहे. ब्लू प्लॅनवरून पण गेलेली आहे ट्रेन. चला, तर आपलं मग इथलं शूटिंग करून झालं आहे. नेत्रावती एक्सप्रेसला क्रॉसिंग केलं आहे वंदे भारत एक्सप्रेसने. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर आपण आता इथून कॅप्चर करून निघतो आहे. तिकडून काय झालं वरती. आणि हा सगळा प्लॅटफॉर्म आहे, असा ओपन प्लॅटफॉर्म आहे अजून. तर मित्रांनो, आज आपण वंदे भारत एक्सप्रेस कलर चेंज, म्हणजे आपल्याला असं समजलं आलं होतं की वंदे भारत एक्सप्रेसचा कलर चेंज झाला होता. म्हणजे जो पहिला व्हाईट होता तो अपडेट झाला होता. म्हणजे आता अपडेट करा नाही, म्हणजे भगवा आणि ब्लॅक असा होता. त्याच्यामुळे आपण आलो व्हिडिओ करायला. आणि आपली छोटीशी आज व्हिडिओ झालेली आहे. सो बघूया तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही बघित असाल. तर अशा प्रकारे आजचा आपला छोटासा ब्लॉग होता. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ते बाय अँड टेक केअर.